ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. म्हणण्याकरिता देवाचे वचन गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 26 ही वचने. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 ते 26 ही वचने. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशाविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. देवा वाचलेली वचने आशीर्वादित करो. प्रभू परमेश्वर आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे गलतीकरास पत्र याचं 5वा अध्याय 22 ते 26 या वचनांमध्ये. आज आपण पाहतो की पवित्र आत्म्याचे फळ आणि त्यामध्ये पहिलं फळ जो आपण पाहतो की प्रीती जी सर्वात मोठा नियम परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले आहे. जसं या 5व्या अध्यायातच 13 आणि 14 वचनामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो त्यातील 14 वचन या प्रकारे म्हणतो की कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एकच वचन पाडल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाडण्यात आले आहे. आम्हाला प्रीती शेजाऱ्यावर करायची आहे. प्रीतीला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की दुसरं म्हणजे आनंद. फिलिप्पियराच्या पत्रीमध्ये आपण पाहतो 4:4 मध्ये प्रभू म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. प्रियजनो, ही आनंद करण्याची जी
सांगत आहे प्रभू आम्हाला की हे एक आत्म्याचं फळ जो दिला आहे तो आम्हा प्रत्येकांना परमेश्वर देतो आहे. आम्ही विश्वासणारे जे आहोत, आम्ही सर्व संकटात, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आनंद करतो आहे. जरी का आमचा आनंद लोकांपर्यंत दाखवत नाही, परंतु आम्ही एकदम खिन्न होत नाही, परंतु आमच्यामध्ये तो आनंद असतो, कारण आम्हाला त्याचं देवाचं पवित्र आत्म्याचं फळ प्राप्त झालेलं असतोय. म्हणून आम्हाला सर्वदा आनंद करायचे आहे. त्यानंतर तिसरं फळ म्हणजे शांती. रोमकराच्या पत्रीमध्ये आपण पाहतो 5वा अध्याय वचन 1 मध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतो की म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आमचा परमेश्वर शांतिमय परमेश्वर आणि तो आपली शांती आम्हाला दिलेली आहे. त्यानंतर सहनशीलताबद्दल आपण पाहतो 4था फळ आणि एपिस्करास पत्र 4 अध्याय वचन 2 मध्ये आपण पाहतो की पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आम्हाला सौम्यता, आम्हाला सहनशीलता, आम्हाला नम्रता दाखवायची आहे. सहनशीलतेने एकमेकांना प्रीतीने वागवून घ्यायचे. त्यानंतर आपण पाहतो 5वा फळ म्हणजे ममता. ममताचा अर्थ जो आहे तो दयाळू आणि क्षमाशील. मत्तयकृत शुभवर्तमान 18वा अध्याय वचन 21-22 मध्ये आपण पाहतो की प्रभूचं वचन त्या ठिकाणी सांगते 7च्या 70 वेळा क्षमा करावी. आमचा क्षमाशील असं आणि दयाळू आमचं जीवन असलं पाहिजे. ते ममतेचं फळ परमेश्वर आम्हाला देतो आहे. त्यानंतर चांगुलपणाचा अर्थ आपण पाहतो की चांगले करण्यास आम्ही तत्पर असावे, संधी शोधावे की आम्ही कसं चांगले करू शकतो. त्यानंतर 7वा म्हणजे विश्वासूपणा. विश्वासूपणाचा अर्थ आहे विश्वास योग्य आणि खरा अनुयायी म्हणून जीवन जगणे. आम्ही एका कामाबद्दल आम्ही विश्वास योग्यतेने आम्ही जीवन जगलं पाहिजे. हा फळ प्रभूने तुम्हाला आणि आम्हाला देतो आहे. त्याच्यानंतर 8वा फळ जे पाहतो की सौम्यता, नम्रता. आम्ही सौम्यतेने आणि नम्रतेने केवळ बाहेरून दिखावटी नाही तर अंदरून आत्म्याच्या द्वारे आम्हाला सौम्यता इतरांना दाखवायची, आम्हाला नम्रता दाखवायची आहे. त्याच्यानंतर 9वा फळ पाहतो इंद्रिय दमन, सेल्फ कंट्रोल ज्याला म्हणतो. याचा अर्थ की आपल्या जुन्या पापी मनुष्य स्वभावाला पवित्र आत्म्याच्या अधीन करणे आणि आम्हाला प्रभूमध्ये आम्हाला इंद्रिय दमन, स्वतःला आम्ही कंट्रोलमध्ये ठेवून जीवन जगलं पाहिजे, ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून हे 9 जे आत्म्याचे फळ परमेश्वराने दिले आहेत ते आम्हा प्रत्येकांसाठी आशीर्वादाचे आहेत. या आपण प्रार्थना करू. कृपाळू देवा, आम्ही धन्यवाद देतो या तुझ्या जिवंत वचनांसाठी. हे जे आत्म्याचे फळ आम्हाला दिलेले आहेत त्यानुसार जीवन जगण्यास तू आम्हा सर्वांना सहाय्य कर. ज्यांना मिळाले नाही त्यांना प्रभू ते झटून शोध करतील या फळांचा आणि ते प्राप्त करून चांगले जीवन जगण्यास सहाय्य कर. प्रभू धन्यवाद देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. जीवन हे माझे सारे अर्पित तुम्ही प्रभूला. जीवन हे माझे सारे स्वीकारुनी प्रभू घे. हृदयी मला तुझ्या रे, हृदयी मला तुझ्या रे अर्पित तुम्ही प्रभूला. जीवन हे माझे सारे अर्पित तुम्ही प्रभूला. जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.